170 रुपयाला घेतली आहे, फक्त 170 रुपये. ते एवढ्या महागाच्या चप्पल माझ्याच्याने घातल्या जात नाही. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. भरपूर पार्सल आली होती, त्यामधलंच हे एक पार्सल आहे. 1000 रुपयाची ही साडी आणि ब्लाऊज आलेला आहे. आणि साडी जी आहे ती प्युअर कॉटन आहे, ब्लाऊजसुद्धा प्युअर कॉटन आहे आणि खूप सुंदर आहे. एक जर ब्लाऊज आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर याची किंमत आहे 600 ते 700 रुपये, बट मिशोवरून अगदी स्वस्तात मिळालेला आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. लिंक हवी असेल तर कमेंट करा, लिंक तुम्हाला याची भेटून जाईल. तुम्हाला मिळणार आहे की घरी पण कशा रेसिपी बनल्या जाते, खाल्ल्या कशा जाते आणि बाहेर सुद्धा रेसिपी एन्जॉय कशा केल्या जाते. साहेब, कनेक्ट विथ फूड विथ पूजा. आणि हे आहे माझ्या नवीन अकाउंटचं नाव, फूड विथ पूजा. यूट्यूबचं सुद्धा तेच आहे आणि इंस्टाग्रामचं सुद्धा तेच आहे. तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता. तेच आहे. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. आणि साहेब काय खात आहेत बघा. पोळी आणि आमची पोरगी काय खाऊन राहिली ची चटोरी बघा काय खाऊन राहिले. नूडल्स खाऊन राहिले. त्यानंतर आमचा प्लॅन बनला मार्केटमध्ये जायचा शॉपिंग करायसाठी, कारण मला ठीक वाटत नव्हतं. तर मी विचार केला बाहेर गेलं तर मला ठीक वाटेल, म्हणून मग शॉपिंग करायची. सगळ्यात पहिले मी एक जुती घेतलेली आहे राजकमल चौकामधून, खूप छान भेटलेली, जे तुम्हाला समोर पाहायला भेटणारच. त्यानंतर मॅक्स मॉलमध्ये गेल्यावर मी 2 ते 2.5 तास तिथेच घालवले. तिथून भरपूर सगळे टॉप घेतले, नाईट ड्रेस घेतले, ते सुद्धा तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये शेवटी पाहायलाच भेटतील. आणि त्याच्यानंतर भूक लागली होती, कारण सकाळी मी सुद्धा गुळपोळी खाल्ली होती. तर कॉर्नर वडापाव म्हणून अमरावतीमध्ये फेमस आहे, तर तिथं जाऊन मस्तपैकी पोटभर नाश्ता केला आणि त्याच्यानंतर भाजीचं घेतलं आणि घरी आलो. खूप छान टेस्ट आहे. तुम्ही सुद्धा अमरावतीचे असाल तर जाऊ शकता. बिलकुलही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, बट तुम्हाला सांगत आहे, आवडलं, छान वाटलं, टेस्ट छान आहे, म्हणून आम्ही तिथे खूप सगळे फोटोज व्हिडिओसुद्धा काढलेत. आणि त्याच्यानंतर घरी गेलो. आता समोरचा व्हिडिओ तुम्ही समोर. चला तर घरी आलेली आहे मी, आणि आल्यानंतर मी काय काय शॉपिंग केली ते पहिले दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले तर शूज जुती घेतलेली आहे मी, कारण की मी ज्या आत्ताच काही दिवस पहिले जुती घेतल्या आणि हे घेतलेल्या आहेत, चप्पल घेतलेल्या आहेत, त्या खूप महागीच्या घेतल्यात मी. आणि आता मला त्या ना म्हणजे अशा डेली यूजसाठी यूज करायची इच्छाच होत नाही. असं वाटत आहे कुठेतरी आपण जेव्हा स्पेशल फिरायला जाऊ किंवा मग कुठलं फंक्शन वगैरे असते तेव्हा त्या घालायला पाहिजेत असं मला वाटत आहे, म्हणून मग मी त्या ठेवून दिल्यात. आणि आता डेली यूजसाठी मी आज ही घेतलेली आहे. 170 रुपयाला घेतली आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. घातल्यानंतर माझ्या पायामध्ये खूप छान दिसत होती, हे बघा. आणि त्यानंतर मी गेली होती मॅक्स मॉलमध्ये, कारण की मला भरपूर सगळे टॉप घ्यायचे होते. कारण की टॉप याच्यासाठी की माझे जे घरी घालायचे आहेत ते सगळे आता मला असं वाटत आहे की ते खराब झालेले आहेत, त्याच्यामुळं मग मी घ्यायला पाहिजे. आणि माझे जिम जे सुरू आहे, जिम नाही, योगा जे सुरू आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मला हवे होते, म्हणून मग मी घेतले. आता मी तुम्हाला जरा पटापट दाखवतो. मॅक्स मॉलचे आहेत हे सगळे, हे बघा. आणि एकदम स्वस्तात स्वस्त भेटलेले आहेत हे. हा पण छान आहे. तर भरपूर घेतलेत मी. जर तुम्ही अमरावतीचे असाल तर तुम्ही मॅक्स मॉलमध्ये जाऊन घेऊ शकता. आता मला हे सगळे दाखवायची इच्छा नाही आहे, बट मी तुम्हाला हे दाखवते, एक कॉर्ड सेट दाखवते, जो मला अगदी स्वस्त आणि मस्त भेटलेला आहे. आणि तिथं भरपूर कलर आहेत यामध्ये. हे बघा, ब्लॅक कलरचं असा कपडा आहे, याचा स्ट्रेचेबल आहे आणि खूप कम्फर्ट आणि खूप सुंदर आहे. आणि याच्यावरच मी एक पॅन्ट सुद्धा घेतलेला आहे, हे बघा. हे सुद्धा व्हाईट कलरचं घेतलं मी, कारण की आमच्या क्लासमध्ये ना खूपदा हे राहते. ही यशिकानं सुद्धा घेतलेत 2 पॅन्ट तिच्यासाठी घरी घालायला. हे बघा, यशिका इथेच अभ्यास करत आहे. आता जे ब्लॅक कलरचं मी तुम्हाला शर्ट दाखवलं त्याच्यावरच हा पॅन्ट घेतलेला आहे मी. खूप सुंदर आहे. आणि हा आणि एक हा पिंक कलरचा, असे 2 घेतले आहेत. खूप भारी भेटले आहेत मला हे, आणि स्वस्त सुद्धा आहेत. भरपूर शॉपिंग केली, भरपूर टॉप घेतलं. आणखी याच्यात पण आहे मला. हा तुम्हाला एक मी आणखी दाखवते. हा जो आहे ना, हा फक्त 170 रुपयाला घेतलाय, फक्त 170 रुपयाला. आणि खूप सुंदर आहे. याचा कपडा एवढा सुंदर आहे, सॉफ्ट आहे, मस्त आहे. सेल चालू होता मॅक्समध्ये. लकीली मी गेली आणि सेल सुरू होता, म्हटलं चला मस्त फायदा होते आज माझा. आणि मी थकली,
ॲक्च्युली माझी तब्येत पण ठीक नाही आहे, मला थोडंसं सर्दी झाल्यासारखं वाटत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला जेव्हाही माझी तब्येत खराब होते ना, मी खूप फास्टमध्ये ना वेट जे आहे ते कमी होते, म्हणजे एकदमच मी कशी तरी दिसायला लागते सरळ शब्दात. तर मला ना टेन्शन येते तब्येत खराब व्हायला लागली की. तर आज मला असं वाटत आहे की माझी तब्येत ठीक नाही आहे, कारण की माझा घसाही दुखत आहे आणि सर्दी वाटत आहे. आणि मला असं वाटलं की मी बाहेर जाऊन आली तर मला फ्रेश वाटणार, जे आहे ते निघून जाणार, पण तसं काही झालेलं नाही. मला आणखी नाही तसंच वाटत आहे. मला असं वाटतं की बहुतेक यशिकाचं झालेलं आहे, तर मला येणारच, कारण वातावरणही चेंज झालं. पण मी त्या याच्यात माहिती का एवढी शॉपिंग करून टाकली की मला बिलकुल वाटलं नव्हतं की मी एवढी सगळी शॉपिंग करणार. खूप सगळे टॉप घेतलेत, पॅन्टही घेतले, नाईट पॅन्टसुद्धा घेतलेले आहेत. आणि मी माझे जे घरी घालायचे कपडे आहेत ते मी मॅक्समधूनच घेते. आणि हे खरंच खूप सुंदर भेटली आहे मला, रस्त्यावरूनच घेतली आहे. आणि डेली यूजला पाहिजे म्हटलं ना, तर एवढ्या महागाच्या चप्पल माझ्याच्याने घातल्या जात नाही. मला असं पाहिजे की स्वस्तात मस्त आणि मस्तपैकी घालून कितीदा गेलं आणि खराबही झाली लगेच तरी फेकून द्यायच्या वेळेस बिलकुलही गिल्ट फील नाही झाला पाहिजे, अशा चप्पल पाहिजे. तर आता मी एक रेसिपी करत आहे, चुरमुरे करत आहे 5 वाजताच्या भूकसाठी. आता मी तर खूप खाऊन आलेली आहे, मला भूक नाही आहे बिलकुलही, बट मला रेसिपी शूट करायची आहे. दुसरं आपलं जे अकाउंट आहे, आणि त्या अकाउंटचं नावसुद्धा चेंज केलेलं आज मी, हे खूप मोठी गोष्ट आहे. त्या अकाउंटचं नाव मी काय ठेवलेलं आहे, फूड विथ पूजा, फूड विथ पूजा ठेवलेलं आहे. आणि मला हे नाव खूप आवडलं, कारण की मला खरंच मी खूप शॉक आहे. आणि आज माझी इंस्टाग्रामची जी लाईफस्टाईल आहे अकाउंट, माझं मेन अकाउंट आहे इंस्टाग्रामचं, 58,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. मी त्याच्याहीसाठी खूप हॅप्पी आहे. म्हणजे मला समजत नाही आहे की मस्त सगळं काही छान होत आहे. सगळी तुमची कृपा आहे, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. हनुमानजी महाराजांच्या माझा आशीर्वाद आहेच माझ्यासोबत. तुम्ही तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि लकीली आणि खूप चांगलं वाटत आहे मला. एक गोष्ट आणखीन सांगते तुम्हाला की माझे हे जे यूट्यूबचे डेली रुटीनचे ब्लॉग आहे ते तुम्हाला आवडत आहे, तुम्ही लाईक करत आहे, तेही मला खूप छान वाटत आहे. व्ह्यूज पण येत आहे. मला बिलकुलही अपेक्षा नव्हती जेव्हा मी स्टार्ट केलं ना, मला नव्हतं वाटलं की हे जे व्हिडिओ आहेत ते चालतील म्हणून. बट मी तुम्हाला सांगते तर माझं मनच मानत नाही, कारण की मला ना ब्लॉगिंग करायचा एवढा शौक आहे, एवढी आवड आहे, म्हणजे कुठून कुठून माझ्या मनात, शरीरात, माझ्या नसमध्ये भरलेली आहे ब्लॉगिंग. मी पहिलेही करत होती, काही कारणास्तव मी थोडे दिवस गॅप घेतलेली. मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार कारणं काय होती. बट आता ना सगळं काही ठीक झाल्यावर मला असं होत होतं की मी कधी सुरू करते. मी त्याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी सुरूही करत होती, केल्याही मी सुरू. त्या याच्यातच माहिती का मी ब्लॉगिंग दुसऱ्या याच्यावर करायची म्हणून मी दुसरं अकाउंटही ओपन केलं, पण ते नशिबात नव्हतं माझ्या. ते ब्लॉगिंगचं अकाउंट मला कुकिंगचं अकाउंट करावं लागलं, आणि तेही सुद्धा त्याला सुद्धा मस्त ग्रोथ भेटलेली आहे. आणि फायनली मी ब्लॉगिंग सुद्धा याच्यावर सुरू केलेली आहे. आता जे होते ते सगळं देवाच्या इच्छेनुसार होते, आपल्या हातात काही नसते. बट ब्लॉगिंग जेव्हापासून सुरू केली तेव्हापासून माझी लाईफ परत एकदा खूप चांगली झालेली आहे. मी खूप हॅप्पी आहे, मला खूप भारी वाटत आहे, खूप चांगलं वाटत आहे. तुम्ही सगळेजण परत एकदा सपोर्ट करत आहे, त्याच्यासाठी सुद्धा मला खूप भारी वाटत आहे. आणि मी थँक्यू सुद्धा म्हणणार तुम्हाला. असा सपोर्ट करत राहा. तुम्ही जर सपोर्ट केला तर मला माझ्या डोक्यात जे होतं कुठंतरी, किंवा मला यांनी म्हटलं होतं की नाही चालत पूजा ब्लॉगिंग, आता सगळे जे बॉलिवूडचे आहेत किंवा बाकीचे जे काही मोठे मोठे क्रिएटर आहेत ते सगळे ब्लॉगिंग करत आहे, त्याच्यामुळं आता ब्लॉगिंग नाही चालणार, असं यांची इच्छा होती. म्हणजे असं यांचं म्हणणं होतं. आणि मी म्हणत होते की नाही चालणार चालते. बट काही कारणं होती, त्याच्यामुळे मग ते गॅप गेली आणि त्या गोष्टी सगळ्या राहून गेल्या. आणि आता फायनली मी परत सुरुवात केलेली आहे. मी ठरवलेलं आहे की मी काहीही 1 वर्ष ब्लॉगिंग करणार, परत एकदा स्वतःला 1 वर्ष देणार. आणि नाही काही झालं तरी मला माझ्या या गेलेल्या 1 वर्षात मी काय काय केलं त्या सगळ्या आठवणी माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेल्या राहतील, ज्या की मला म्हातारपणात सुद्धा पाहायला भेटतील. तर ठीक आहे, आता मी रेसिपी तुमच्यासोबत आता शेअर नाही करत, कारण की व्हिडिओ मोठा झालेला आहे. आता डायरेक्ट मी भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.